नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता सध्या जे चर्चा सुरू झालेल्या आहेत ते म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीची. गावगाड्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. करमाळा तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे आणि ह्या जे ग्रामपंचायती आहेत त्या आता थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशी ही निवड होणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरती सध्या प्रशासक येण्याची शक्यता आहे आणि तशी यादी देखील सध्या पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे गेलेली आहे. आज किंवा उद्या ही यादी देखील येऊ शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र करमाळा तालुक्यात मुदत संपलेल्या ह्या नेमक्या ग्रामपंचायती कोणत्या आहेत आणि कोणत्या ग्रामपंचायतींवरती प्रशासक येऊ शकतं याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. ते गावाची नावं मी या ठिकाणी सांगणार आहे. मात्र यामध्ये सर्वात जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वात मोठा टप्पा म्हणून या टप्प्याकडे पाहिलं जातं. गेल्या काही दिवसांपूर्वी सरपंच पदाचं आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे आणि त्यानंतर आता त्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली असून तेथील सरपंचांचे अधिकार संपुष्टात आलेले आहेत अशी अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. आता जे नवीन प्रशासक येणार आहेत त्यांच्या मार्फत ग्रामपंचायतीचं कामकाज पाहिलं जाणार आहे. कारण ग्रामपंचायती निवडणुका घेण्यासाठी आणखी काही कालावधी जाऊ शकतो. कारण प्रभागांची रचना झालेली नाहीये अजून, त्यानंतर प्रभागांचं आरक्षण सोडत झालेली नाही, फक्त सरपंचांचं आरक्षण झालेलं आहे आणि सध्या शालेय परीक्षा आहेत, त्यानंतर 10वी-12वीच्या परीक्षा आहेत. त्यामुळं साधारणतः या परीक्षा झाल्यानंतर ही निवडणूक लागू शकते. तोपर्यंत प्रभाग रचना असेल किंवा प्रभागांचं आरक्षण असेल ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते किंवा त्यानंतर थेट पुन्हा पावसाळा सुरू होणार. पावसाळा सुरू झाल्यानंतर दिवाळीत ह्या निवडणुका लागतील का हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र करमाळा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे 54 ग्रामपंचायती नेमक्या कोणत्या आहेत हे आपण पाहूयात. करमाळा तालुक्यातील अळगापूर, अळसोंदे, अर्जुननगर, बाळेवाडी, भोसे, बिटारगावश्री, बोरगाव, देवीचा माळ, देवळाली, ढोकरी, दिलमेश्वर, घारगाव, गुळसडी, हिसरे, हिवरे, हिवरवाडी, जातेगाव, जेऊरवाडी, करंजे, कवेटगाव, केडगाव, कोळगाव, कोंढेज, कोगाव, कुंभेज, मलवडी, मांगी, मिरगव्हाण, नेरले, निमगाव हवेली, पाडळी, पांडे, पांगरे, पातुर्डी, तिसरे, पिंपळवाडी, पोटेगाव, पोत्रे, पुनवर, रोषेवाडी, साडे, सालसे, सांगवी, सरपडोह, सौंदे, सावडी, शेलगावक, शेटफळ, उमरड, वडगाव, झरे, याशिवाय लवे, बाळवणी, वरकोटे या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. यातील लवे, बाळवणी आणि वरकुटे ह्या जी ग्रामपंचायती आहेत याची तर मुदत आधीच संपलेली होती. मात्र सध्या 10 फेब्रुवारी 2026 रोजी ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे त्या ग्रामपंचायती 51 आहेत. या ग्रामपंचायतीची निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे अधिकार मुदत संपल्याने संपुष्टात आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक निवडले जाण्याची शक्यता आहे आणि तशी यादी देखील करमाळा पंचायत समितीकडून वरिष्ठ विभागाकडे म्हणजे जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार लवकरच ही यादी देखील येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर या निवडणुका होत असल्याने याला विशेष असं महत्व आहे. या निवडणुका नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे. थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अशी हे निवड असणार आहे. यामध्ये जे ग्रामपंचायतीची
प्रभाग वाईज सदस्य संख्या आहे ती निश्चित होणार आहे. त्याशिवाय प्रभागांचं आरक्षण निश्चित होणार आहे आणि प्रारूप मतदार यादी, त्यानंतर आरक्षणावरील हरकती, त्यानंतर त्याची सुनावणी आणि मतदार याद्या त्याची देखील प्रक्रिया लवकरच होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद.